निसिचर हो प्राणी, जो स्वतःच्या माता पित्याला मानत नाही, स्वतःच्या माता पित्यांबरोबर जो अबोला धरतो, तो या कलियुगामधला असा असुर आहे मायबाप. आणि असुरांची संख्या आता कलियुगामध्ये आपल्याला जास्त पाहायला मिळते. भगवान भोलेनाथ सांगतात, मानहु मातु पिता नाही देवा, साधू पही कर बारई सेवा. असं असुरांत प्राबल्य वाढल्यानंतर भगवंताला यावं लागतं. त्याच्या पुढलं कारण सांगितलं, जेव्हा जेव्हा वेद संकटात, जेव्हा जेव्हा धर्म संकटात, जेव्हा जेव्हा सज्जन संकटात, जेव्हा जेव्हा भूदेव संकटात, आणि ज्या ज्या वेळेला गोमाता संकटात, त्यावेळेला भगवंताला यावं लागतं. धर्म रक्षावया अवतार देसी, आपुल्या काळीचे आपुल्या काळीचे भक्त जना, आपुल्या काळीचे भक्त जना. आपुल्या पाळीसी भक्त जना, अंबरुसी साठी जन्म सोसी येले, दृष्ट निर्दाळिले किती एक आहे. तुका म्हणे धर्म संस्थापने, केला नारायणे अवतार. तुका म्हणे धर्म रक्षावयासाठी, देवासवे आटी जन्म घेणे. ज्या ज्या वेळेला धर्म संकटा, ज्या ज्या वेळेला वेद संकटा, ज्या ज्या वेळेला भूदेव संकटा, ज्या ज्या वेळेला भक्त संकटा, ज्या ज्या वेळेला सज्जन संकटात, आणि ज्या ज्या वेळेला गोमाता संकटात, त्या त्या वेळेला भगवंताला यावं लागतं. भगवंताचं गोमातेवरती फार विशेष प्रेम आहे, मला फार विशेष प्रेम आहे. हा गायीचं रक्षण करतो म्हणून याला म्हटलं जातं गोपालन. म्हटलं जातं, एवढं निर्दयपणानं मारलं जातं. कवीनं वर्णन केलं महाराज, कत्तल खाने जब लाया जाता है, दो चार दिन भूखा रखा जाता है, जंजीरों से उन भक्तासाठी अवतारित होतो मायबाप. अनंत अवतार घेसी भक्त अनंत रूपे अनंत वेसे, देखिले म्या त्यासी. पापर खुमा देवी वरू खुन बानली कैसी. किंवा आणखीन प्रमाण आहे, अवताराच्या राशी तो हा भावी देव परमात्मा अवतारित होतो, आपल्या भक्तांसाठी अवतारित होतो मायबाप. त्याचे अनेक आश्चर्य त्यांनी अवतार सांगितले, पण साधुसंत मायबापांनी त्या भगवंताच्या दश अवताराचा विचार केला. बरं, तो प्रगट झाला मत्स्य रूपानं, तोच प्रगट झाला कच्छ रूपानं, तोच प्रगट झाला वराह रूपानं, तोच प्रगट झाला नरसिंह रूपानं. अरे तोच असणारा परमात्मा वामन भगवंताच्या रूपानं प्रगट झाला. तोच परमात्मा प्रगट होतोय परशुरामांच्या रूपानं. आवरपुरीमध्ये त्या परमात्म्याचं प्राकट्य झालं रामरायाच्या रूपानं. जाताना रामरायाच्या रूपानं प्रगट, त्रेतायुगामध्ये प्रगट झाला होता.
राम जन्मला ग सखे राम जन्मला कौसल्या राणी हळू उघडी लोचने दिपून जाय माय स्वतः पुत्र दर्शने ओघळले आसु सुके ओघळले आसु सुके कंठदाटला. राम जन्मला सखे राम जन्मला राम जन्मला सखे राम जन्मला राम जन्मला ग सखे राम जन्मला राम जन्मला ग सखे राम जन्मला राम जन्मला सखे राम जन्मला राम जन्मला सखे राम जन्मला ओ राम जन्मला ग सखे राम जन्मला राम जन्मला ग सखे राम जन्मला राम जन्मला राम जन्मला प्रभु रामचंद्र भगवान की जय म्हणताय ना सर्वजण आपण एकदा आपण आवाज ऐकू बरं सगळ्यांचा सियावर रामचंद्र भगवान की आणखी मुलांना आवाज आला पाहिजे बरं गोपाल कृष्ण भगवान की राम जन्मला ग सखे राम जन्मला तो भगवंत प्रकट झाला त्रेतायुगामध्ये रामरायाच्या रूपाने प्रकट झाला बाबा आणि तोच परमात्मा द्वापार युगामध्ये कृष्ण रूपाने प्रकट होणार आहे बरं का कृष्ण रूपाने प्रकट झाला कंसासारख्या आसुरी वृत्तीच्या लोकांचं प्राबल्य वाढलं म्हणाल आणि परिणाम जगाच्या नायकाला काय व्हावं लागलं प्रगट व्हावं लागलं बरं खर तर त्या पृथ्वीनं गोमातेचं रूप धारण केलं आणि आता इंद्रचंद्र शिवांना आपल्या पद्मनाभा नारायणा पद्मनाभा नारायणा पद्मनाभा नारायणा श्री अनंता मधुसूदना श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा आला प्रेम पाना हे बाळा कुणासी मी पादवू वसुदेवजी ज्या वेळेला त्या बाळाला घेऊन चालले स्वर्गातील देव वसुदेवावरती संतुष्ट झाले त्यांच्यावरती आता पुष्पवृष्टी करताय आणि ते लेकरू आता कंसाच्या हातामध्ये दिलं बरं कंसाच्या ताब्यात ते लेकरू ज्या वेळेला जाऊन दाखल झालं बरोबर आकाराला 5 मिनिटं कमी होते मला ते लेकरू कंसाच्या ताब्यात आता पोहोचलं आणि असं लेकरू ज्या वेळेला कंसानं पाहिलं कंसाला वाटलं जणू हे मला मामा मामा म्हणतं की काय कंस वैर भाव विसरला आणि त्या लेकराला पुनश्च पाठीमागे दिलं देवकी मातेनं असा पदर आळवा टाकला आणि त्या लेकराला स्तनपान करवते आणि इतक्यामध्ये प्रसंग असा घडला त्यात कंसाच्या कानावरती शब्द आले बरं हरि ओम नमो नारायणा ओम नमो नारायणा हरि ओम नमो नारायणा जय जय गोविंद हरे जय जय गोपाल हरे नारदजी तिथे येऊन दाखल झाले महाराज आणि असे नारदजी आता कंसाला काय
काय सांगतात, वधी बाळकासे ठेवू नको. पहिल्याचं केव्हा आठवं होईल आणि आठव्याचं केव्हा पहिलं होईल काय सांगता येत नाही. पहिल्याचं आठवं कसं आणि आठव्याचं पहिलं कसं. एक माऊली लाडू बनवत होती. बरं लाडू ऐका सर्वजण. अशी बरणी तिने जवळ घेतली होती. तयार केलेला लाडू बरणीमध्ये ठेवत होती. बरणीची जरा रुंदी कमी होती पण उंची जास्त होती. बरं पहिला लाडू बुडाशी ठेवला, दुसरा लाडू तयार केला पहिल्या लाडूवरती ठेवला, तिसरा लाडू दुसऱ्यावरती ठेवला, 8वा लाडू तयार केला तो 7व्या लाडूवरती ठेवला, झाकण लावलं, ठेवून दिलं. पहिला लाडू कुठं आहे तुमच्या लक्षात आहे? पुढं आहे पहिला शेवट पहिला बुडाशी आहे. आणि आता इतक्यामध्ये प्रसंग असा घडला, नेमकं पाहुणे आले, माहेरच्याच पाहुणे आले त्या माऊलीच्या. तिनं लगेच ती बरणी खाली घेतली, झाकण उघडलं. आता 1 नंबरला निघाला मला. जो 8व्या क्रमांकाचा होता तो काय झाला आता पहिला झाला. आणि जो पहिला होता तो काय झाला 8वा झाला. मग वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं आता नारदांनी कंसाला समजावून सांगितलं. नारदजींचं काम झालं होतं. आज जे लेकरू देवकी मातेचं स्तनपान करत होतं त्याचं नाव कीर्तिमान आहे. अशा लेकराला देवकी मातेच्या मांडीवरून कंसाने हिसकावलं. देवकी मातेने कंसाचे चरण पकडले. मारू नको दादा, मारू नको दादा, मारू नको. कंसानं देवकीला पायानं असं दूर झिटकारलं आणि तो कंस त्या लेकराला घेऊन पुढे सरसावला. गरगर 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 फुटत होता. अरे नुकता ज्या लेकराचा जन्म झाला होता, अरे ते लेकरू रडत होतं. त्याचे रडण्याचे शब्द मातेच्या कानापर्यंत, वसुदेवाच्या कानापर्यंत पोहोचत होते. देवकी मातेनं स्वतःच्या कानाला हात लावलेला आहे, घट्ट डोळे जिनं मिटलेले आहे. आणि असा कोणत्या लेकराला फिरवता फिरवता समोरच्या शिळेवरती ज्याला आपटलं महाराज, पटकन असा आवाज आला. लेकराचा शेवट झाला. आणि ज्या वेळेला कंस निघून गेला आणि आता देवकी मातेनं डोळे उघडले महाराज. कोणत्याच मातेच्या जीवनामध्ये असा प्रसंग नाही यावा, पुढच्या लेकराचा त्याच्या समोर काय व्हावा, शेवट व्हावा. अशी माय धावत धावत गेली. आणि त्या धावणाऱ्या मातेनं केलं काय, त्या लेकराचे अवशेष असे गोळा केले, स्वतःच्या मांडीवरती घेतले आणि माय रडते महाराज. आईच्या समोर ज्या वेळेला लेकरू थांबतं त्यावेळेला त्या मातेच्या अंतकरणाला किती वेदना होत आहे. ज्ञानोबारांनी वर्णन ज्ञानेश्वरी मध्ये फार सुंदर केलं. बरं माये पुढोनी बाळक काळे घेऊनी जाता एकुलते एक, का उदक तुटता मिन होय तैसा, महाराज ज्ञानेश्वर माये पुढोनी बालक काळे घेऊन जाता एकुलते एक, का उदक तुटता मीन होय तैसा. पहिलं लेकरू मारलं, दुसरं लेकरू झालं सुसेन, कीर्तिमान सुशे. आणि यशोदा मैयानं रोहिणी मातेला जवळ घेतलं, घेऊन आले. भाद्रपद शुद्ध षष्टीला बलरामाचं प्राकट्य झालं. बरं बलराम दादा प्रकट झाले आणि आता जगाचा नायक देवकी मातेच्या उदरामध्ये आहे महाराज. आणि असं देवकीचं तेज दिसू लागलं, तेज दिसू लागलं. सांगावं लागलं नामदेव महाराजांना कसं तेज दिसत होतं. देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य, देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य, देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य, देवकीचे अरे तुम्ही भगवंताचं चिंतन भयातून करा, भगवंताचं चिंतन क्रोधातून करा, भगवंताचं चिंतन तुम्ही कामातून करा, त्याचा भगवंताचं चिंतन प्रेमातून करा. ते आपल्याला फल देतं महाराज. गोपिकेने चिंतन केलं कामातून, आयशा गोपिका त्या कामातून राहणारी, तरी सुद्धा फल प्राप्त झालं. बरं अरे शिशुपालानं चिंतन केलं, क्रोधातून केलं, त्याचाही भगवंताने उद्धार केला. कंसानं चिंतन केलं, भयातून केलं, त्याचाही उद्धार केला. आणि सगळ्या साधू संत मायबापाने भगवंताचं चिंतन प्रेमातून केलं. फक्त तुम्ही त्याचं चिंतन करा, केलेलं चिंतन केव्हा व्हायला जाणार नाही. आणि असा कंस आता घाबरत होता. आणि श्रावण वद्य अष्टमीला बरोबर जगाचा एक मध्यरात्री काय झाला, प्रगट झाला मायबाप. आणि जो भगवंत आता 8 वर्षाची मूर्ती आहे. 8 वर्षाची मूर्ती का
अष्टवर्षाची मूर्ती का अष्टमीला प्रकट झाला महाराज अष्टमीला प्रकट झाला म्हणून अष्टवर्षाची मूर्ती आहे 8 रूपानं कार्य करायचं होतं बाळकृष्ण लाला कृष्ण गोपाल कृष्ण राधा कृष्ण युगल कृष्ण श्रीकृष्ण आणि भगवान कृष्ण असं 8 रूपानं भगवंताला कार्य करायचं होतं म्हणून जगाताला एक अष्टवर्षाची मूर्ती आहे आणि ज्या वेळेला ती अष्टवर्षाची मूर्ती देवकी मातेनं पाहिली म्हणू लागली बाळा अरे एवढं मोठं जर तुला जर पाहिलं तर कोण म्हणेल माझ्या उदरातून अवतार धारण केला आई म्हणू लागली बरं माता पुनी बोली सोमती डोली तजयु तात गे रूपा अरे की जे शिशुलीला अति प्रिय सीला यही सुख परम अमोपा भय प्रगट कृपाला दीन दयाला यशोमती के हितकारी तो जगात आला एक छोटा झाला आणि छोट्या झालेल्या जगाच्या नायकाने यांना 3ही अवताराची पूर्वपीठिका सांगितली तुम्ही कृष्ण सुतप्पा होते मी कृष्ण गर्भ रूपाना तुम्ही कश्यप आदिती होते त्यावेळेला मी वामन रूपानं आलो आता तुम्ही वसुदेव देवकी आहात मी या रूपानं आलो आपली फक्त येण्याची बोली होती पुढेही बहुत करणे आहे म्हणून आता मला नेऊन घाला कुठं नेऊन घाला जगात नायक सांगतो मला पोहोचवा कुठं कुणाला म्हणावं नंद नंद सर्वांनी लक्षात ठेवा नंदाची व्याख्या नंदम ददाती नंद हा दुसऱ्याच्या आनंदामध्ये जो आपला आनंद मानतो त्याला म्हणायचं नंद जो सदैव दुसऱ्याला आनंद देतो त्याला म्हणायचं नंद अरे सदैव सर्व समाधानी असावे म्हणून जो भगवंताच्या समोर आपल्या अंतःकरणातील भाव व्यक्त करतो त्याला म्हणावं नंद महाराज आपल्या वयातापासून पहा दुसऱ्याचं चांगलं झाल्यानंतर आपल्याला बरं वाटतंय का अरे ते बरं वाटावं म्हणून तर कीर्तन आहे मला सर्वजण ऐकतायत ना वृत्ती बदलली पाहिजे आपली नाम शब्दाच्या माध्यमातून परिवर्तन होणं फार महत्वाचं आहे महाराज दुसऱ्याच्या आनंदामध्ये कधीतरी आपण आनंद मानायला शिका आणि यशोदा सुद्धा एक अंतःकरणाची वृत्ती आहे महाराज यशोदेचं वर्णन भागवतामध्ये आलं यशम ददाती इति यशोदा जी सदैव दुच्याला यश देते तिला म्हणावं यशोदा अशा आनंद यशोदेच्या घरी जगाचा नायक म्हणतोय मला आता घेऊन घाला वसुदेवजी निघाले होते बंधन तुटले होते आणि अशा यमुनेतून प्रवास करत असताना पाणी गळ्या इतकं वसुदेवांच्या पोहोचलं होतं अरे प्रत्येक असणारा बाप स्वतःच्या लेकरासाठी गळ्या इतक्या पाण्यामध्ये जाण्यासाठी सुद्धा तयार होतो फक्त ते पाणी त्या पित्याच्या मुखामध्ये जाऊ द्यायचं का न द्यायचं हे मुलानं ठरवायचं असतं महाराज मुलानं ठरवायचं असतं कधी पित्याची मान शर्मेनं खाली झुकेल असं कृत्य मुलाने केव्हा करू नका महाराज समाजामध्ये त्या ठिकाणी आपल्याला काही विचित्र प्रकार पाहायला भेटताय स्वतःच्या माता पित्याची परवानगी नसताना काही मुली काय करताय स्वतःच्या असणाऱ्या माता पित्याची इच्छा नसताना अरे या मुली असताना परत धर्मीय मुलांचा हात पकडताय निघून जाताय समजून घ्यायचं आपण त्यांना शर्मेनं त्यांची मान खाली घालायला लावतोय महाराज आजचं कीर्तन विनंती करतोय आपल्या असणाऱ्या परिवाराला जेणेकरून असणाऱ्या कुठल्याही प्रकारच्या वेदना होणार नाही असं खरे आता आपलं काय आचरण नसावं ऐका सर्वजण त्या पित्याची मान पाण्यामध्ये बुडवून द्यायची का न द्यायची हे मुलांना ठरवायचं महाराज मुलगा ज्या वेळेला व्यसन करतो त्यावेळेला पित्याला खाली पाहावं लागतं ज्या वेळेला मुलगा असणारा काहीतरी असणारा काय करतो दुर्विचाराचा स्वीकार करून कुसंगतीमध्ये जातो त्यावेळेला पित्याला काय व्हावं लागतं खाली पाहावं लागतं महाराज प्रत्येक असणारा पिता लेकराला संकटातून काढण्यासाठी गळ्या इतक्या पाण्यामध्ये जातो
आणि आता भगवंताने पाय बाहेर काढला, यमुनेला दर्शन दिलं, भगवंताला गोकुळामध्ये पोहोचवलं. तेथील माया घेऊन ज्या वेळेला आता वसुदेवजी पाठीमागे आले आणि त्या मायेला मारण्याचा प्रयत्न आता कंस करू लागला. 11 वाजून 10 मिनिटं झाले होते. कंस तिला मारण्याचा प्रयत्न करत होता आणि ती हातातून निसटली महाराज आणि आकाशामध्ये गेली. तिथं आकाशामध्ये गेल्यानंतर जे स्वरूप आहे ते शंकराचार्य वर्णन करतात. बरं, आई गिरी नंदिनी नंदित मेदिनी विश्व विनोदिनी नंदिनुते गिरिवरविंद विनोदिनी वासिनी विष्णु विलासिनी विष्णुनुते भगवती सतीशा जगदंबिनी भूरि कुटुंबिनी भूरि कुटे जय जय हे भगवान वरदिनी वरदिनी शैलसुते रम्यक वरदिनी शैलसुते योगेश्वरी माते की जय. आपल्या गावामध्ये देवीचं स्थान असेल ना म्हणत आहे, भगवतीचं स्थान काय नाव आहे तिचं? आदिशक्ती लक्ष्मी माते की जय. आई गिरी नंदिनी नंदित मेदिनी विश्व विनोदिनी नंदिनुते गिरिवरविंद विनोदिनी वासिनी विष्णु विलासिनी विष्णुनुते मला काय मारतो? तुला मारणारा गोकुळामध्ये प्रगट झाला महाराज आणि भगवंत गोकुळामध्ये प्रगट झाले. ही वार्ता कंसाला कळाल्यानंतर काय परिणाम झाला त्याचं उत्तर तुकोबरा अभंगाच्या पहिल्या कृष्ण गोकुळी जन्मला वासा, कृष्ण गोकुळी जन्मला, कृष्ण गोकुळी जन्मला, जन्मला, कृष्ण गोकुळी जन्मला. हा दुष्टाचा पाप सुटला, दुष्टाचा पाप सुटला, होता होता कृष्णाचा अवतार, अवतार होता कृष्णाचा अवतार. दुष्टाचा पाप सुटला, होता कृष्णाचा अवतार, अवतार कृष्णाचा भगवंताचं प्राकट्य गोकुळामध्ये झालं. हे नंद भैया रे, नंद भैया, नंद भैया. काय काय सुनंदे झालं काय? फार आनंदाची वार्ता. सदैव आनंदाची जी वार्ता देते तिला म्हणावं सुनंदा. अरे सुनंदेचा आवाज नवलक्ष गायांनी ऐकला, त्यांनी आपले कान उंच केले. आज सुनंदेला नंद बाबा विचारता झालं काय बाबा? फार आनंदाची वार्ता, झालं काय लवकर सांग. आणि मग नंद बाबा सांगतात सुनंदे लवकर सांग काय झालं ते. आणि मग सुनंदा म्हणते बाबा भैया भैया वैडी प्रसूत झाल्या आणि बालकाचा जन्म झाला. हा नंद बाबांना आनंद झाला. स्वतःच्या गळ्यामधला नवरत्नाचा हार घेतला, सुनंदेच्या गळ्यामध्ये टाकला महाराज. जो दुसऱ्याच्या आनंदामध्ये आनंदी होतो तो दानही करतो, नवविधा भक्तीचं दान करतो महाराज. आणि ते नंद बाबा धावत निघाले, यमुनेच्या तीरावरती गेले आणि त्या डोहामध्ये अशी वरून उडी मारली, उंच उडी मारली. जेवढं पाणी उंच उडतं तेवढे स्वर्गातील पितर संतुष्ट होत आहेत. आणि इकडे सुनंदा जिला नवविध भक्ती प्राप्त झाली ती एका जागेवर थांबत नाही महाराज. पुरुषार्थ सिद्धी तवती घेऊन आपल्या हाती आणि रिगाला भक्तीपंथी जगात येत सेवितो हा रस वाटितो अनेक. आज सगळ्या गोकुळात फिरू लागली. आज सगळ्या गोकुळात फिरून आता सुनंदा गोकुळामध्ये सांगत होती महाराज. काय सांगत होती? गवळण म्हणती वा म्हणती गवळणीला पुत्र यशोदेला, म्हणती हो म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. म्हणती हो म्हणत गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. एक धावी एकी पुढे, वाटी वाटी सोडवडे,
आपण पारवडीमध्ये असतो, आपल्याला गोकुळामध्ये जायचं आहे महाराज. सगळ्यांनी उंच हात करून टाळी वाजवा. एक वा 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 वा. एक धावे एकी पुढे वाटी वाटी सुंदर एक धावे एकी पुढे ताट वाट सोपे वडे. काल घेऊन या ताट लाट नंदा घरी दाटी. ऐसे मला बाबा दाल दात जमी हेल दाले. म्हणती हो म्हणत गवळा नेला पुत्र झाला यशोदेला. म्हणती हो म्हणत गवळा नेला पुत्र झाला यशोदेला. पुत्र झाला यशोदेला. पुत्र झाला यशोदेला. गोपाल कृष्ण भगवान की या छोट्या गवळणीसाठी एकदा टाळी वाजवा महाराज प्रेमाने. सगळ्या गवळणींना समजलं नंद बाबाला संतती झाली, यशोदा मैयाची पूज पवित्र झाली. आणि यशोदेला संतती व्हावी म्हणून त्यांनी काय केलं होतं, एकादशी व्रताचं पालन केलं होतं. आणि आनंदाचं प्रतीक म्हणून केलं काय, गुढिया तोरणे. गुढिया तोरणे करीत कथा गायित आहे. गुढिया, गुढिया, गुढिया तोरणे, करती कथा गाणे. गुढिया तोरणे करीत कथा गायित आहे. गुढिया तोरणे करती कथा गाती गाणे. गुढिया तोरणे करती कथा गाती गाणे. गुढिया तोरणे करती कथा गाती गाणे. बालकृष्ण नंदा घरी आनंद कृष्ण भगवान की जय. होता कृष्णाचा अवतार. आल्या हो आल्या, आल्या पाच गवळणी. आल्या आल्या, आल्या पाच गवळणी. आल्या हो आल्या आल्या पाच गवळणी. आल्या हो आल्या आल्या पाच गवळणी. हो आल्या आल्या पाच गवळणी. नटुनी तटुनी आल्या, नटुनी तटुनी आल्या. नटुनी तटुनी आल्या, नटुनी तटुनी आल्या. आल्या 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 पाच गवळणी. आल्या आल्या पाच गवळणी. पहिली गवळण रंग सफेद चंद्राची ज्योत. गगनी चांदणी लखलखीत आदिकातीची मात. मंथन करीत होते तारतळ तरुणी कृष्णता हात. लाल त्याचे डाळिंबीचे फुल. पाचवी गवळण हिरवा रंग. पाचवी गवळण हिरवा रंग. काही आल्या पाच गवळणी. आल्या आल्या पाच गवळणी. कृष्ण भगवान
की जय. 11:30ला 5 कमी असताना 5 गवळणी आल्या महाराज. आणि अशा गवळणी आल्या आणि त्या सगळ्या गवळणी आल्या नंद बाबाच्या वाड्यासमोर आल्या आणि त्यांनी त्या ठिकाणी फेर धरला महाराज. आणि फेर धरून आनंदानं भगवंताचं नामचिंतन करू लागल्या, आनंदानं नाचू लागल्या. आणि तो भाव व्यक्त करत असताना तुकोबांचे शब्द आहे. सदा नाम वाचे गाती प्रेमे आनंदे नाचती, होता कृष्णाचा अवतार आनंद करते घरोघर. सगळ्या नाचू लागल्या महाराज. नवरदेवासाठी नाचणारे बरेच पाहायला भेटतात, पण देवासाठी नाचणारे दुर्लभ आहे महाराज. नाचावं, नवरदेवासाठी नाचावं का देवासाठी नाचावं? देवासाठी नाचावं. नवरदेवासाठी पहिले माणसंच नाचत होते, आता घोटाळा झाला, आता महिला सुद्धा नाचायला लागल्या. घोटाळा आहे महाराज. खरं तर आपल्या संस्कृतीची घसरण करू नका. आपली स्त्री, आपलं धन आणि आपलं जेवण हे पडद्याच्या नाचावाचं शास्त्र सांगतं. सगळ्या गवळणी नंद बाबाच्या वाड्यासमोर आल्या. सदा नाम वाचे गाती प्रेमे आनंदे नाचती, आनंदानं नाचू लागल्या. आणि तो दिवस होता महाराज, तो दिवस होता अष्टमीच्या राती ग यमुनेच्या काठी. रंगाची पडते सडे धुंद झाले रास रंगाचा कृष्ण भगवान की जय. सर्वजण भगवंताचं नामचिंतन करू लागले. नंद बाबा सुद्धा नाचू लागले. नंदू महाराज खाली बसून कसे लागले. नंद बाबा सुद्धा नाचू लागले महाराज. सर्वांना आनंद झाला आणि सर्वजण भगवंताचा घोष करू लागले. आणि तो घोष कसा केला. विठोबा रखुमाई जय जय
खेळ असा रंगला रे 11:30 वाजले रे अरे टिपरी वर टिपरी पडे पुन्हा एकदा सर्वांनी हात उंच करा लपून छपून गिरधारी मारी तो पिचकारी रंगाची पलटी चढे हे फेर धरती दिशा धुंदा काळी निशा रास रंगाचा घरात नाला आणि बसलेली मंडळी उठा. ए, उठा.
दोष तुका म्हणे हरती दोष दोष तुका म्हणे हरती दोष तुका अरे ताकीद करते आता 11:15च्या पुढे नाना प्रकारानं कन्हैयाला समजवण्यात आलं महाराज. तरीही कन्हैयाच्या पुढे आता सुरू आहे. यशोदा मैया सांगायच्या, ओ 5 वर्षाचे माझे बाळ अंगणी भो माझ्या खेळ, तुम्ही लटकीच घेता आळगे गोकुळच्या नारी नारी ग गोकुळच्या नारी नारी गोकुळच्या नारी नारी गोकुळच्या नारी नारी गोकुळच्या नारी तुम्ही लपवून याचा भबरा आळ घेता शारंग भरा, तुम्ही 12 घरच्या 12 नाही 11:15 गे गोकुळच्या नारी. अनेक कहाणी यशोदा मैयाच्या कानावरती आले आणि मग यशोदा मैयाला सांगितलं, गोद्या जाई राणा सवे घेऊनी बोधना. आणि मग जगाच्या नायकानं सगळ्या सवंगड्यांना हात मारली महाराज. आणि भगवंताने ज्यांना ज्यांना हात मारले त्यांची आधी ऐका. ज्ञानेश्वर महाराज थंगमी आले आता मी खेळाय तो नाही गाल्या नाही गाल्या नाही कन्हैया म्हणला, अरे झालं काय? अरे काल झाले पोल मिलोनी आपण आले धाब्यावर देवायला. असं नाही बा. आले आले चेंडू खेळायला गेलोयले बा, शेजारची म्हातारी धावत आली धावत आली धावत आली. कन्हैयानं विचारलं, म्हातारीनं केलं काय तुला? अरे मला तले मला तर बुधू बुधू मारलंय बा. सगळ्या सवंगड्याला जगाच्या नायकानं आपल्या जवळ घेतलं, कमलाच्या फुलाप्रमाणे बसवलं. शुकरेवचे वर्णन करतात, बिभ्रत बेनू जठरपटयो शृंग वेत्रे चदक्षे. शुकरेवांचा जो भाव आहे श्लोकामधला तो निळोपाराय महाराजांनी एका अभंगामध्ये व्यक्त केला. काला करती संत जन सवे त्यांच्या नारायण, वाटी आपुल्या निज हस्ते भाग्याचा तो पावे ते. निळा म्हणे क्षीराचा बुंद लागता पावे ब्रह्मानंद. गोपाल भगवान की जय. कृष्ण भगवान की जय. जो काला भगवंतानी यमुनेच्या क्षेत्र पारवडी आणि या पवित्र पावनश्री क्षेत्रामध्ये 37व्या क्रमांकाच्या वर्षातील हे काही कीर्तन या ठिकाणी संपन्नतेच्या दिशेने येऊन दाखल झालेलं आहे. खरं तर आपलं गाव मोठं भाग्यवान आहे मायबाप. आपल्या गावामध्ये भैरवनाथांचं फार दिव्य असं स्थान आहे
आम्ही जाऊन आलो महाराज, दर्शनासाठी जाऊन आलो. एवढं सुंदर मंदिर आपण खऱ्या अर्थानं उभारलं. खरं तर परवाच आम्ही आवतपुरीवरून आलो. बरं, अयोध्येला रामकथा होती त्याच्यामुळे थोडासा आवाजाचा घोटाळा. अयोध्येला रामकथासाठी गेलो होतो. तिथेही अनेक मंदिरं पाहायला भेटले, पण आपलं जे काय मंदिर आहे ते मंदिर काय विशेष आहे महाराज. हजारो वर्ष त्या मंदिराला काही होऊ शकत नाही. अशा मंदिराची आपण सर्वजण खऱ्या अर्थानं उभारली. आणि त्या मंदिराच्या कामामध्ये सगळ्यांचं खऱ्या अर्थानं काही योगदान आहे महाराज. मंदिराच्या कामामध्ये आपण आपलं योगदान नोंदवलंच पाहिजे. कारण जो मंदिरासाठी दान धर्म करतो, मंदिरासाठी भूमिदान करणारा, त्याला त्या ठिकाणी चिरंतन वैकुंठ लोकांची प्राप्ती होत असते. सर्वसंत मायबापांनी वर्णन केलेलं आहे महाराज. मंदिरासाठी दान कराल. एखाद्याला कोटीचा जरी बंगला बांधला, तो गेल्यानंतर त्या बंगल्याचा वारसदार बदलतो. पण मंदिराला जर दान धर्म जर कराल, जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत त्या दानावरती त्या व्यक्तिमत्वाचंच नाव असतं महाराज. म्हणून ही पिढी मोठी भाग्यवान आहे महाराज. एवढं दिव्य मंदिर आपण त्याची उभारणी खऱ्या अर्थानं सुरू आहे. फार सुंदर कारागीर आपल्याला प्राप्त झालेले आहे. आणि नेत्रदीपक मंदिर आपण सर्वजण या ठिकाणी उभारत आहेत महाराज. मंदिराला दान केल्याचा फायदा आहे. नामदेव महाराजांचा प्रमाण आहे, उदक दाने जुडा विषयी. आपण जलदान जर कराल तर आपलं आयुष्य वाढतं. अन्नदान जर कराल तर सदैव आपल्याला सुख प्राप्त होतं. आणि मंदिरासाठी अर्थदान, मंदिरासाठी जर आपण भूदान जर कराल तर अशा व्यक्तिमत्वाचा हे लोकेचा प्रवास पूर्णत्वाला गेल्यानंतर त्याला नेण्यासाठी भगवंताचे पारते देतात, त्याला पालखीमध्ये बसवतात, भगवंताचे पारते त्याला त्या ठिकाणी वारा घालतायत महाराज. आणि वैकुंठ लोकाला घेऊन जात आहेत. आणि ते व्यक्तिमत्व चिरंजीव कल्प वैकुंठ नांदे. जो मंदिरासाठी भूदान आणि अर्थदान करतो त्याच्यासाठी असणारी ही सुविधा आहे. आणि मला वाटतं आपण सर्वांनी ते दान केलेलं आहे. आपण सर्वजण मोठ्या खऱ्या अर्थानं भाग्यवान आहात. काही दिवसामध्ये आता मंदिराची पूर्ण उभारणी होणार आहे महाराज. असो म्हणून आपल्या गावामध्ये त्या ठिकाणी हे दिव्य मंदिर उभं राहतंय. जागतिक कीर्तीचं मंदिर खऱ्या अर्थानं ते उभं राहत आहे. बरं, आपलं सर्वांचं ते एक प्रकारचं भाग्य आहे. भैरवनाथांची कृपा आपल्यावरती आहेत महाराज. आणि अशा पवित्र पावन ग्रामामध्ये हा 37व्या क्रमांकाचा नाव यज्ञ पूर्णत्वाच्या दिशेने जात असताना काल्याच्या हरिकीर्तन सेवेच्या माध्यमातून त्याची परिसमाप्ती होत आहे. काला त्यालाच म्हणतात महाराज. जिथं एकत्र केलं जातं त्याला म्हटलं जातं काला. जिथं एकत्र केलं जातं, दही आणि लाही आता एकत्र केली, आता दह्यापासून लाही बाजूला करता येणार नाही. जिथं एकत्र केलं जातं त्याला म्हटलं जातं काला. आणि जिथं फाटे फोडले जातात त्याला म्हटलं जातं कालवा. कालवा कालवी बळी आहे म्हणजे एक नीलकंठ आहे, तर दुसरे कृष्ण आहे, दुसरे कृष्ण आहे, तर तिसरे आसरा ज्ञानेश्वर आहे, तिसरे ज्ञानेश्वर आहे, तर चौथे दत्त आहे. योगायोग आहे ना. सगळे आसरे त्या ठिकाणी भगवत स्वरूप आसरे सर्वच आसऱ्या महाराज श्रींच्या त्यांना रविंदावरती नतमस्तक होतो. परिसरातून आलेले सर्व महाराज श्री, धर्मप्रचारक महाराज श्री त्यांच्या त्यांना रविंदावरती नतमस्तक होतो. आणि आजची आसरे हरिकीर्तन सेवा भगवत त्यांनी समर्पित करतो. पुरत एकदा सर्वांच्या त्यांना रविंदावरती मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या सर्वांच्या त्यांना रविंदावरती नतमस्तक होतो. या कार्यक्रमाचे आसाऱ्या संयोजक, सर्व आसाऱ्या ग्रामस्थ त्यांनाही विशेषत्वाने या ठिकाणी मी धन्यवाद देतो महाराज. आणि आजची आसाऱ्य सेवा भगवत चरणी समर्पित करतो. विठ्ठल जय जय. तुक म्हणे हाती टोका हाती कवनी निका. तुम्ही वारे दोन्ही कडे तुका म्हणे हाती टोका हाती कवनी निका. तुम्ही वारे दोन्ही कडे हरे कंठी हरिला कृष्ण म्हणे अवकाशे प्रसाद. तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी विरगाडे. कृष्णनिका संभ्रम जगत
पुण्यदेवाचे भेटी बरोबारी गा देवाचे देवा उजळली जगा जय देव जय पांडुरंगा माई वल्लभ राणीच्या वल्लभ आम्ही तुलगा जय हरी तुलसी माळा गळा हरी चुकवणे दे हरी अबंध प्रेमाचा सुपार देश माझा याचे भान तरासे उदारे तरासे आदेश माझा याचे भान तरासे उदारे दगडाच्या वर्षावाला रोका केला कार्याला या देशाचा प्रगतीला हे बंद करावं बात थांबवा आपला हात सामर्थ्य न जावो व्यर्थ काहीचा अर्थ येऊ नाही माझे समाजा हे वाट सगळीची नाही या सर्व दूर ललकारी जाते जरा